Students, in last lecture we have studied types of angles. Which are the types of angles? We see zero angle, then straight angle, then angle in a quadrant, quadrantal angle, and other types of angles. In today's lecture we are going to study the measures of angles. Measure means units. Angle मोजण्याचं unit. Measures. कोणकोणते? There are two types. There are two measures of angle. First system is a sexagesimal system, which is have other name degree मेजर. पहिली सिस्टीम आहे सेक्साजेसिमल सिस्टीम, तिलाच दुसरं नाव आहे डिग्री मेजर. आणि दुसरी सिस्टीम आहे अँगल मोजण्याची, ती आहे सर्क्युलर सिस्टीम. त्याला नाव आहे रेडियन measure. First one is a sexagesimal system and second one is a circular system. The second is one has another name radian measure. Now first we see sexagesimal system or degree measure. ह्या सिस्टीम मध्ये अँगल मोजण्याचं जे युनिट असतं ते असतं डिग्री. इन दिस सिस्टीम युनिट ऑफ मेजर ऑफ अँगल इज डिग्री and denoted as 1 degree कसं डिनोट केलं जातं? 1 degree. आता व्हॉट इज मीन बाय 1 degree? वी हॅव स्टडीड द कंप्लीट रोटेशन किंवा कंप्लीट रोटेशन अँगल. व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? पूर्ण वर्तुळाचं जे कोन असतो, वर्तुळाचा पूर्ण एक वर्तुळाचं चक्र झालं तर किती अंशाचा कोन होतो? 360 अंशाचा कोन होतो. तर 1/360th पार्ट, 1/360 म्हणजे एकाचा 360, म्हणजे समजा वर एक कंप्लीट रोटेशनचे सारखे 360 पार्ट केले तर त्यातला एक पार्ट म्हणजे 1 डिग्री. म्हणजे 1/360th पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इज 1 डिग्री किंवा 1 डिग्री. म्हणजे 1/360 एवढा हा जो एक पार्ट असतो, म्हणजे पूर्ण कंप्लीट रोटेशनचे ह्याचे 360 पार्ट केले तर त्यातला एक पार्ट हा काय असतो? 1 डिग्री. त्यानंतर ह्या डिग्रीचे परत 60 पार्ट केले मी. 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री इज 1 मिनिट. आणि तो डिनोटेड कसा असतो? 1 आणि वरती 1 रेष. 1 मिनिट म्हणजे एका डिग्रीचे 60 पार्ट केले त्यातला एक पार्ट काय असतो? एक पार्ट असतो 1 मिनिट. मग 1 डिग्री बरोबर किती मिनिट्स असतील? 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. देन परत ह्या एका मिनिटचे परत 60 पार्ट केले. त्यातला मग परत एक पार्ट 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट इज 1 सेकंड. आणि डिनोटेड ॲज 1 आणि त्याच्यावरती 2 रेषा करायच्या उभ्या. 1 सेकंड. मग 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. पहा, देर आर 2 सिस्टीम. पहिली सिस्टीम काय होती? सेक्साजेसिमल सिस्टीम. सेक्साजेसिमल सिस्टीममध्ये युनिट ऑफ मेजर काय असतं? युनिट ऑफ मेजर ऑफ इज डिग्री. ह्यामध्ये जो अँगल मोजतो तो आपण इन डिग्री आणि डिनोटेड ॲज 1 डिग्री इज इक्वल टू 1 डिग्री.
आणि 1/360 पार्ट म्हणजे एका कंप्लीट रोटेशनचे जर मी 360 भाग केले सारखे सेम पार्ट, तर त्यातला एक पार्ट हा काय असतो 1 डिग्री. परत त्या एका डिग्रीचे परत 60 सारखे भाग केले, 60 भाग केले, त्यातला एक भाग हा कोण असतो 1 मिनिट. त्या 1 मिनिटाचे परत 60 भाग गेले. जसं तुम्ही एका तासाचे सारखे भाग केले तर तुम्हाला काय मिळतील 60 भाग मिळतील, त्यातला एक भाग असतो 1 मिनिट. एका मिनिटाचे परत सारखे भाग केले, 60 भाग केले तर तो असतो 1 सेकंद. तसंच इथं एका कंप्लीट रोटेशन अँगलचे 60 भाग केले तर एक भाग असतो तो असतो 1 डिग्री. त्याच्यानंतर एका डिग्रीचे 60 भाग केले तर 1 मिनिट आणि एका मिनिटाचे 60 भाग केले तर आपल्याला काय मिळतो एक जो पार्ट असतो तो असतो 1 सेकंद. हे झालं आपलं सेक्साजेसिमल सिस्टीम किंवा ह्यालाच म्हणायचं डिग्री मेजर. आता दुसरी आहे सेकंड मेजर इज रेडियन मेजर किंवाच ह्यालाच म्हणायचं सर्क्युलर सिस्टीम किंवा रेडियन मेजर. सिअर रेडियन मेजर केव्हा असेल, समजा मी एक सर्कल ड्रॉ केलं, ह्या सर्कलचं सेंटर आहे O आणि सर्कलमध्ये 2 पॉईंट आहेत A आणि पॉईंट आहे दुसरा B, सच दॅट O पासून Aचं डिस्टन्स असेल R मीन्स रेडियस आणि O पासून Bचं डिस्टन्स असेल R मीन्स रेडियस. आणि त्या दोन्हींनी जो आर्क तयार झालेला आहे A आणि B त्याची आर्क लेंथसुद्धा असेल R. पहा बरं का, दिस रेडियस इज R and length of arc AB is also R. then म्हणजे आता मला काय काय घेतलं मी इथं इन फिगर किंवा इन फिगर विथ सेंटर OA इक्वल टू OB इज इक्वल टू R. म्हणजेच काय A and B are on the circle such that OA is equal to OB is equal to R. then also अजून एक गोष्ट काय, this length of arc AB is also equal to R म्हणजे रेडियस. असं जर असेल तर देन दिस अँगल AOB इज इक्वल टू 1 रेडियन. त्यावेळेस हा जो अँगल असतो सेंट्रल अँगल असतो 1 रेडियन. युनिट ऑफ रेडियनचं चिन्ह कसं आहे 1 आणि त्याच्यावरती C सारखं एक चिन्ह आहे म्हणजे 1 रेडियन. 1 रेडियन अँगल केव्हा म्हणतो आपण, ज्या वेळेस सर्कलमध्ये 2 पॉईंट असतील A आणि B आणि त्यांनी तयार केलेला लेंथ ऑफ आर्क सुद्धा काय असेल R, हा Rच असेल. तर अशा वेळेस हा जो सेंट्रल अँगल आहे तो असतो 1 रेडियन. त्याच्यानंतर आता आपण हे 2 सिस्टीम शिकलो, पहिली सेक्साजेसिमल सिस्टीम, नंतर शिकलो सर्क्युलर सिस्टीम. इथं होतं युनिट मेजर डिग्री, इथं होतं रेडियन. त्या दोन्हीमध्ये काय रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन सर्क्युलर सिस्टीम अँड सेक्साजेसिमल सिस्टीम हे आता आपण पाहूयात. देर इज अ थेरम is measure of theorem is so defined is independent of the radius of the circle used and pi radian is equal to 180 degree. and pi radian is equal to 180 degree. काय इथं थेरम काय दिलेलं आहे का, हे जे तुम्ही आता रेडियन मेजर जे शिकला तर त्यामध्ये रेडियन ही इंडिपेंडंट आहे. तो जो रेडियन आहे हा कशावर इंडिपेंडंट आहे, इंडिपेंडंट ऑन रेडियस. आणि पाय रेडियन इज इक्वल टू, हे सांगतो मी तुम्हाला इंडिपेंडंट का, कारण की ज्यावेळेस आपण त्या दोन्हीचं रिलेशन घेतो डिग्री मेजर आणि सर्क्युलर मेजर तर त्यामध्ये पाय
आणि हा 180. इथं आरचा संबंध येत नाही. आर हा कशासाठी फक्त 1 रेडियन इज इक्वल टू किती माप असतं, हे माप कसं डिफाईन झालेलं आहे ह्याच्यासाठी फक्त आर आहे. ह्या दोन्हीच्या रिलेशनमध्ये आर हा इंडिपेंडंट आहे. आता आपण पाहूयात. समजा आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. पाय रेडियन इज इक्वल टू 180 degree. So I am drawing first, here is one circle, there is a center O, and I am taking one point A and another point B. See here, angle, इथं पॉईंट घेतलं मी, सर्कल घेतले, सर्कलवर 2 पॉईंट घेतले, पॉईंट ए, पॉईंट बी, अँड आय एम टेकिंग, तिथं लिहितो मी, लेट ए बी आर पॉईंट्स ऑन द सर्कल विथ सेंटर ओ. त्याच्यानंतर आय एम टेकिंग हे पॉईंट जॉईन केले मी, ओ ए आणि ओ बी. टेक पॉईंट सी ऑन सर्कल such that BC is काय होईल, डायमीटर. म्हणजेच हा जो अँगल आहे BOC, दॅट इज अँगल BOC इज स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे का, आपण शिकलो कोणता कोण, ज्याचं मेजर किती असतं, 180 डिग्री. नाउ as also length of arc AB is equal to R, also OA is equal to OB is equal to R. म्हणजे ही R आहे रेडियस, आणि ही आर्क लेंथ सुद्धा R आहे. मग हा जो अँगल आहे हा किती असणार आहे, 1 रेडियन. आत्ताच आपण डेफिनेशन शिकलो, 1 रेडियन म्हणजे काय, हे जेव्हा R असेल तेव्हा हा जो अँगल असतो तो, द अँगल इज 1 रेडियन. नाउ we know what we know, central angle is proportional to length of arc intercepted by it. बट वी नो द सेंट्रल अँगल जे असतात हे कशाला प्रोपोर्शनल असतात, त्यांनी इंटरसेप्ट केलेले आर्कची लेंथ. म्हणजेच पाहिजे अँगल BOA अपॉन, मी घेतला अँगल BOC, म्हणजे हा अँगल BOA अपॉन अँगल BOC इज इक्वल टू, ह्यांनी केलेले लेंथ आर्क कोणचे इंटरसेप्ट केलेले, लेंथ ऑफ आर्क AB अपॉन लेंथ ऑफ आर्क BAC, हा BAC, which is equal to, we know angle BOA is 1 radian, angle BOC हा काय आहे, हा आहे स्ट्रेट अँगल, बरोबर ना, किंवा 2 गुणिले राईट अँगल, 2 गुणिले राईट अँगल. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू R, आणि लेंथ ऑफ BAC हा काय आहे, अर्धवर्तुळ आहे. आपल्याला माहिती आहे वर्तुळाची परिमिती किती असते, 2πr, आणि अर्धवर्तुळाची किती असेल मग, 1/2 इंटू 2πr. सो दिस इक्वल टू काय ना, हा रेशो, हा 2ला 2 कॅन्सल होईल, R इज इक्वल टू 1/π. सो 1 रेडियन अपॉन 2 इंटू राईट अँगल इज 90 डिग्री. सो 1 रेडियन अपॉन 180 डिग्री इज इक्वल टू 1/π. So when I am multiplying this pi into 1 radian, so pi radian is equal to 180 degree into 1, so it is 180 degree. So what we get, pi radian is equal to 180 degree. म्हणजे आपण काय रिलेशन शिकलो इथं,
हे जे रेडियन आणि डिग्री मेजर ह्यांच्यातलं रिलेशन काय आहे का पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री.